ब्राह्मणवाडी तालुका सिन्नर येथे केंद्रीय एकीकृत नाशीजीव व्यवस्थापन केंद्र नाशिक, राज्य कृषी विभाग तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम 2026-27 च्या पार्श्वभूमीवर ब्राह्मणवाडी येथे एक दिवसीय खेत बचाव अभियान उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडले। ग्रामपंचायत सभा मंडपात आयोजित या कार्यक्रमास परिसरातील शेतकरी, महिला बचत गट सदस्य, युवक युवती तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक रवींद्र माने होते। यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशी, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे, उपकृषी अधिकारी रणजित आंधळे, आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक गोकुळ जाधव तसेच सहाय्यक कृषी अधिकारी योगिता घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती। अभियानामध्ये बीज प्रक्रिया, विविध कीड नियंत्रण, सापळांचा वापर, एकात्मिक अन्नद्रव व खत व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्रज्ञान तसेच कीटकनाशकांच्या सुरक्षित आणि विवेकपूर्ण वापर या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। केंद्रीय एकीकृत नाशीजीव व्यवस्थापन केंद्र नाशिक येथील सहाय्यक वनस्पती संरक्षण अधिकारी विशाल काशीद यांनी बीज प्रक्रियेचे महत्त्व व फायदे स्पष्ट केले। कांदा व द्राक्ष संशोधन केंद्र पिंपळगाव बसवंत येथील सहाय्यक प्राध्यापक राकेश सोनवणे यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व खत व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले। उपनिदेशक अतुल ठाकरे यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्रज्ञानाची माहिती दिली आहे, तर सहाय्यक वनस्पती संरक्षण अधिकारी ऋषिकेश मानकर यांनी कीटकनाशकांचा सुरक्षित, परिणामकारक व जबाबदारीने वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले। यावेळी मान्यवरांनी खेत बचाव अभियान हे केवळ पीक संरक्षणापुरते मर्यादित नसून शेत जमिनीचे आरोग्य जपणे, रासायनिक खत व कीटकनाशकांचा अतिरेकी वापर कमी करणे आणि शाश्वत शेती पद्धतीचा प्रसार करणे हा त्यामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले। मातीचे आरोग्य सुधारणे, सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा वापर वाढविणे, पाणी व जमिनीचे संवर्धन करणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि सुरक्षित व गुणवत्तापूर्ण अन्न उत्पादनाला प्रोत्साहन देणे ही अभियानाची प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले। अभियानांतर्गत जीवामृत, जनजीवामृत व दर्शपर्णी अर्क तयार करण्याची प्रात्यक्षिके, गांडूळ खत उत्पादन प्रशिक्षण, मृदा प्रशिक्षण व मृदा आरोग्य पत्रिकेचे महत्त्व, पीक अवशेष व्यवस्थापन, पाणी बचत तंत्रज्ञानाचा प्रसार, शेतकरी प्रशिक्षण, शेतशाळांचे आयोजन तसेच जैविक किडे व रोग व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रचार यासारख्या उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।